गुरुजन वर्ग येथे बसलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते। मित्रांनो, शाहिस्ता खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती। त्याच्या डायरीचे नाव शाहिस्ता खान गुरुजी असे आहे। त्याच खानानं या डायरीमध्ये असा शिवरायांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि त्याच कारणानं यामध्ये आणखी एक घटना नोंदवली आहे। तोच लिहितो, शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे लाल महालातून निघून गेले। थोड्या वेळाने गोंधळ थांबला। शाहिस्ता खानाची एक बहीण खानाकडे धावत आली। भाईजान, मेरी बेटी लापता है भाईजान, मेरी बेटी लापता है भाईजान। तेव्हा तो बोटे चाटलेला शाहिस्ता खान म्हणाला, स्मितहास्य करत म्हणाला, काळजी करू नको, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच आणि जरी त्यांनी तिला पळवली असेल तरी बेफिक्र राहा, कारण तो शिवाजी पोटच्या पोरीसारखी तिची काळजी घेईल। अरे कोणता हा विश्वास एका शत्रूलाही आपल्या महाराजांच्या चारित्र्यावर, अरे कोणता हा विश्वास एका शत्रूलाही आपल्या महाराजांच्या चारित्र्यावर। मित्रांनो, ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आज भारतीय संबंध समाजाला शिवरायांसारख्या महान पुरुषांची गरज आहे। अमेरिकेच्या पोस्टन विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो। पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा हा धडा शिकवला जातो। अनेक देशांमध्ये अभिमानाने शिवरायांचे इतिहास शिकवतात। अनेक देशांमध्ये शिवरायांचे इतिहास अभिमानाने शिकवतात। शिवाजी महाराजांच्या गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या। गर्व असेल शिवाजी महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक असते तर मग त्यांचा तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान। शिवाजी महाराजांचा आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान। शिवाजी महाराजांचा घोडदलाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल। शिवाजी महाराजांचा पहिला सेनापती मूर खान। शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर। शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर। शिवाजी महाराजांचे त्या काळातील एकमेव चित्र उपलब्ध होते। त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि अफजल खानाचा वध करण्यासाठी शिवाजी महाराजांना वाघनखे पाठवणारा मीर मोहम्मद हाही मुसलमान। जर शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक असते तर ते मुसलमान अधिकारी एवढे त्यांच्या सैन्यात कसे असते? मित्रांनो, या प्रसंगावरून एकच लक्षात येते की शिवाजी महाराज हे मुसलमानांचे विरोधक असू शकतात का? अरे मित्रांनो, आपला राजा हा धर्माविरुद्ध नव्हता, जातीविरुद्ध नव्हता, तर तो अन्याय या विरुद्ध होता। शेवटी जाता जाता फक्त 2 ओळी म्हणाव्याशा वाटतात। प्रतापगड स्वराज्यासाठी आयुष्यभर लढला, स्वराज्यासाठी शत्रूला नडला, प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला, पुणे शाहिस्ता खानाला पुरंदरात पुरता कोंडला आणि पुरंदराच्या पायथ्याला मिर्जाशी चातुर्याने लढला, आग्र्याला जाऊन औरंगजेबाला खुद्द लढला आणि महाराष्ट्राच्या मातीत युग पुरुष उभा करला। धन्यवाद।